की या विषयाचं महत्त्व कमी होऊ देऊ नका. उद्धवजी, सध्या महाराष्ट्रात बंधुबाबा खराबचं जे प्रकरण उघडकीस आलेलं आहे त्या बाबाला तर अटक झालेली आहे आणि रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. तुमची काय पहिली प्रतिक्रिया? हे जे सगळं घडतंय महाराष्ट्रात, आणखीन किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्र नेणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तर आपण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आधुनिक म्हणू, कारण आता तुम्ही नेमका या सगळ्या विषयाचा विरुद्ध टोक गाठलं. आम्ही आता जो सुरू करतोय विषय तो लॉजिस्टिक म्हणजे महाराष्ट्राला पुढे नेतोय, विज्ञानामध्ये नेतोय, सगळ्या तंत्रज्ञानाने नेतोय, आणि तुम्ही परत त्याची लिंबाच्या लागवडीवरती आलात. आता लिंबाची लागवड किंवा लिंबाचा रस इथून तिथे कसं न्यायचं ते लॉजिस्टिक मध्ये येईल, पण त्याला टाचण्या मारणं हे काय आमचं काम नाहीये. यामध्ये अनेक मोठे राजकीय चेहरे आहेत. मंत्रिमंडळातली दुर्दैवाने काय माहितीये ना, अनेक क्लिप्स ज्या एप्स्टीन फाईल्स सध्या चर्चेत आहेत, महाराष्ट्रात हे एप्स्टीन फाईल्स सारखंही प्रकरण उघडकीस आलेलं आहे. आता या एप्स्टीन फाईल्सवरनं कोणाचं लक्ष उडू नये किंवा उडावं म्हणून आणखीन काहीतरी या महाराष्ट्रात नवीन विषय सुरू होता कामा नये. आता मला असं वाटतं की जो महाराष्ट्र आपण पुढे नेऊ इच्छितो आहे त्याच्यामध्ये मी वारंवार उल्लेख करेन की जादूटोणा विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्याचं पालन हे अत्यंत कठोरतेने जर का झालं. आणि महत्वाचा मुद्दा जो तुम्ही उल्लेख केला की अनेक राजकीय नेत्यांची नावं येत आहेत, फोटो येत आहेत, हा फोटो आणि नावच येत आहेत, नेते आहेत, केंद्रातले नेते आहेत. याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना की ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत, त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत. हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही, अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो. आणि मला असं वाटतं ते जर का वेळेमध्ये या कोर्सला आले तर त्यांचं सुद्धा आयुष्याचं भलं आम्ही करू शकतो. सर, अशी माहिती मिळते की ज्या वेळेला तुमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं तेव्हा दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आलं होतं त्या संस्थेसाठी. जयंत पाटील यांचं देखील नाव. तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये. कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या. नाही म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. पण उद्धवजी, आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना तुम्ही काही सांगणार असलं, कारण एकूण जर गेल्या 3 आठवड्यातला कारभार बघितला, जे काही कामकाज बघितलं, विरोधी पक्ष, कारण आता विरोधी पक्षाच्या हातात मोठा मुद्दा सापडेल. मुद्दा मोठा आहेच, पण तो मुद्दा सत्ताधारी आमदारांच्या बरोबर संबंधित आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी जसं आता आमचे अनिल परब आहेत, आणखीन अंबादास दानवे बसलेले आहेत, आणखीन सगळे आमदार आहेत, सुनील आहेत, विलास पोतनीस होते, या सर्वांनी वेळोवेळी अगदी पुराव्यानिशी काही प्रकरणं बाहेर काढलीच ना. भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, अगदी सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या. तरी देखील त्याच्यावरती म्हणून मी तुमच्या लक्षात असेल की गेल्या अधिवेशनात प्रेसशी बोलताना बोललो होतो की एक पांघरुण मंत्रालय आता मुख्यमंत्र्यांनी काढायला पाहिजे की सगळ्यांच्या पापांवरती पांघरुण घालणं आणि ते खातं त्यांनी स्वतःकडे ठेवावं. ठीक आहे, मला असं वाटतं याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रात घडत आहे. नाही, असे या निमित्ताने गावोगावी असे भोंदूबाबा जर कोणी असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अगदी ओम फट स्वाहापासून सगळ्यांवर. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो.
सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्र्यांमध्ये म्हणजे सत्ताधारी मंत्र्यांमध्ये मारामारी झाली, कशा प्रकारे शंभूराज देसाईंनी असा पण आरोप लावलाय की पोलिसांनी शंभूराज देसाईंना कॅबिनेट मंत्री असून सुद्धा शंभूराज देसाईंना पोलिसांनी जे आहे त्यांना खेचून बाहेर काढलं. आता त्यांच्या लक्षात येईल की रेड्याप्रमाणे लोकशाही सुद्धा कापली जाते. सगळ्यांना धन्यवाद देतो. चला, हा, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे अत्यंत टेक्निकल, अत्यंत लीगल, अत्यंत कस्टमर रिलेशनशिप म्हणजे मार्केटिंग किंवा कस्टमर इंटरफेस असं सॉफ्ट स्किल असे अनेक कौशल्य लागणारं क्षेत्र आहे. त्यामुळे जॉब तर आम्ही प्रत्येकाला देतोय कारण आमची बेंच स्ट्रेंथ मोठी आहे ज्यांना घेऊ शकू. पण त्यानंतर ग्रो होण्याकरता तुम्हाला हे सगळं त्या लेवलने शिकायला पाहिजे. म्हणजे फक्त तोंड ओळख नाही. आमच्यापैकी बसलेला प्रत्येक माणूस सांगेल की एक वर्षात चाचपडत होतो. तर हा प्रोग्राम काय देईल आपल्याला, तर हे एक वर्षभर अंधारात जे आम्ही चाचपडत होतो, आम्ही ज्या वेळेला कामाला सुरुवात केली ते आम्ही 2-3 महिने किंवा कदाचित 6 महिन्यावर आणू. हे अनुभवाने कळेल की हे आपण कमी कसं करता येईल. त्यामुळे त्या माणसाला आपण सुदृढ आणि सशक्त नॉर्मल कोर्समध्ये ऑन जॉब लर्निंग पेक्षा होईल त्याच्यापेक्षा इथे वृद्धिंगत होईल ते आणि जास्त वरच्या स्तराचं येईल. कारण डायव्हर्सिटी ऑफ ट्रेनर्स मिळेल त्या. साहेब, माझा प्रश्न तुम्हाला आहे की या कोर्ससाठी भूमिपुत्रांनाच प्रायोरिटी किंवा प्राधान्य द्यायचं असं काही तुमच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली आहे? नक्कीच ना. मुख्यतः इथे भूमिपुत्रांना प्राधान्य हे राहणारच. आणि जसं ह्याचं क्षितिज आहे ते केवळ मुंबई महाराष्ट्र नाही तर देश आणि विदेशात सुद्धा आहे. त्याच्यामुळे प्राधान्य हा शब्द महत्वाचा आहे. प्राधान्य हे भूमिपुत्रांना नाही. हा जो कोर्स होणार आहे या कोर्सचे सर्टिफिकेट मिळणार आहे त्याला म्हणजे गव्हर्नमेंटची मान्यता वगैरे त्यात असणार आहे. म्हणजे त्या अनुषंगाने तो त्या कोर्सच्या अनुषंगाने भविष्यातील कोर्स बरोबर आहे. त्याची खातरजमा करून घ्या. तुमचा प्रश्न आहे की पत्रकार म्हणून नाही ठीक आहे, राहू दे. हा, am I understanding his question is on certification? Yes. ओके, त्याच्यामध्ये असं आहे की देर इज समथिंग कॉल्ड मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस, त्याचं खालती NSDC, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक सेक्टर स्किल काउन्सिल आहे. सेक्टर स्किल काउन्सिल आपल्याला रेकग्नेशन मिळायच्यासाठी वी हॅव टू डू सर्टन वर्क. आपण थोडं काम केलं, आपण आपल्या कोर्सेस त्यांना सबमिट केले, नंतर लॉजिस्टिक सेक्टर स्किल काउन्सिल त्याला आपल्याला रेकग्नाइज करणार लॉजिस्टिक प्रोग्रामसाठी. तो रेकग्निशन मिळायला कमीत कमी 6-8 महिने तरी निघून जाणार. ते एकदा रेकग्निशन मिळालं, आधी आम्ही सर्टिफिकेट देऊ. आमचं पण इन्स्टिट्यूट आहे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्सचं आहे, वे वी आर टीचिंग कस्टम क्लिअरिंग आणि फ्रेट फॉरवर्डिंग. आणि आमचं LSC बरोबर टायअप आहेच. पण आमची कोशिश ही राहणार आहे की या तुमच्या इन्स्टिट्यूटची पण रेकग्निशन LSC कडून घ्यावी. सो इनिशियली तुमचं आणि आमचं जॉईंट सर्टिफिकेशन होणार आणि नंतर LSC ॲड होणार. आणि फियाटा सांग. हाँ, फियाटा पण आहे. फियाटा इज बट वी हॅव टू गेट अ कोर्स अप्रूव्ड बाय फियाटा. विल डू दॅट. म्हणजे फियाटा इज जसं इंडियामध्ये आमचं नाव काय, आमचं नाव आहे फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया. सो वी आर अन असोसिएशन ऑफ असोसिएशन्स. आता कधी 34 मेंबर्स आहेत. 31 सिटीजमध्ये आमच्यासारखे असोसिएशन्स आहे आणि त्यांचं पेरेंट बॉडी FFA आहे. तसं ऑल ओव्हर द वर्ल्ड ची पण एक बॉडी आहे फियाटा म्हणून. आणि तिथे मी काम करतो, शांतनु सर काम करतात, अमित सर काम करतात. त्यांचं पण रेकग्नेशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्सकडे आहे. म्हणजे हा प्रोग्राम एकदा सुरू झाला मग आम्ही त्यांना पण हे कोर्स सबमिट करून त्यांचं पण रेकग्नेशन घेणार. फियाटा ही इंटरनॅशनल असोसिएशन आहे, जागतिक संस्था आहे. त्याची फेडरेशन ही देशाची संस्था आहे. आणि आमचे कोर्सेस जे आहेत ते आम्ही फियाटाकडून अप्रूव्ह करून घेतो. जे दर 4 वर्षानंतर ते व्हॅलिडेट होतात. सो दॅट करंट जे इम्प्रूव्हमेंट्स आहेत, त्या चेंजेस जे झाले आहेत लॉजिस्टिक्समध्ये ते सगळे, म्हणजे असं नाही की एकच कोर्स घेऊन चालवत राहिला. त्याच्यात नेहमी आम्ही ते ट्विक करतो, आम्ही त्याच्यात बदल आणतो, नवे जे चेंजेस झाले ते त्याच्यात इन्कॉर्पोरेट करतो आणि दर 4 वर्षांनी
व्हॅलिडेट करून ते कोर्सेस जे आहेत ते वेगवेगळ्या देशात म्हणजे आपल्या भारतासारखे प्रत्येक देशाची राष्ट्रीय असोसिएशन आहे जी फियाटाची मेंबर आहे. तर हा कोर्स मग जगभर ज्या बऱ्या म्हणजे मोर दॅन 100 देशांमध्ये हा कोर्स आहे. तर ते हा कोर्स पण तिकडे आम्ही व्हॅलिडेट करतो. आमचे प्रश्न आहेत तुमच्या आमच्या क्षेत्राशी संबंधित आहे. सध्या जे महाराष्ट्रात सुरू आहे आता ते पण हे कव्हर केलं का तुम्ही? थोडक्यामध्ये जे तुमचा सर्टिफिकेटचा प्रश्न होता तो तुम्हाला नीट कळला का की आता यांची रजिस्टर्ड संस्था जी आहे त्यातनं जे सर्टिफिकेट मिळणार ते त्याला अधिकृतपणा आहेच. आपण काही अनधिकृत गोष्टी करत नाही. मी खालती पण बोललो. हो 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 मी खाली पण सांगितलं. आणि आता प्रत्येकाला पॉलिटिकल प्रश्न विचारतील. ऑन जॉब ट्रेनिंग इज अ व्हेरी वंडरफुल ट्रेनिंग. ऑन जॉब ट्रेनिंग इज अ व्हेरी वंडरफुल कन्सेप्ट वी गिव्ह फॉर सर्टन पीरियड वेअर अ पर्सन acclimatizes himself with the latest changes, the basics, elementary आणि स्टेप बाय स्टेप कसं पुढे व्हावं त्याच्या पूर्णपणे त्याला डायनॅमिक्स कळतात. आणि हे इंडस्ट्री एक अशी आहे आम्ही सर्व इथे आहे ठराविक तरी 50 ते 55% आमचे जे मेंबर्स आहेत ते फर्स्ट टाइम एंटरप्रेनर आहे. म्हणजे पुढे माणसाला जे पहिला एम्प्लॉई होते नंतर स्वतः एक व्यापारी आहे आणि त्यांना लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये नेबरिंग कंट्रीज इंटरनॅशनल पोर्ट्सवरती टायअप्स करून ग्लोबल स्केलला बिझनेस करायची जे तक इथे भेटते ते इट्स अ रिमार्केबल स्कोप. सो बेसिकली दिस इज द कोर्स बाय द इंडस्ट्री फॉर द इंडस्ट्री. And it is well appreciated and recognized in today. The importance of this course has been recognized by various educational institutions. In as much as we have signed MOU memorandum of understanding with various colleges, like in Mumbai we have a memorandum of understanding with Aripudar College of Commerce and Economics. We have a memorandum of understanding with Indian Institute of Management Mumbai. Then in Kerala we have with Rajdhani Business School and another institution also in the state of Gujarat. So it is a well recognized course and people do benefit from this course. It ensures employability for the youth. आता पॉलिटिकल करू सुरू. ठीक आहे बोला. पण थोडक्यात हे करा कारण या विषयाचं महत्त्व महाराष्ट्रासाठी खूप आहे म्हणून कृपा करून माझी विनंती आहे की या विषयाचं महत्त्व होऊ देऊ नका. उद्धवजी सध्या महाराष्ट्रात बंधू बाबा खराबचं जे प्रकरण उघडकीस आलेलं आहे त्या बाबाला तर अटक झालेली आहे आणि रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. तुमची काय पहिली प्रतिक्रिया हे सगळं घडतंय महाराष्ट्रात? आणखीन किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्र नेणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तर आपण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आधुनिक म्हणू कारण आता तुम्ही नेमका या सगळ्या विषयाचा विरुद्ध टोक गाठलं. आम्ही आता जो सुरू करतो विषय तो लॉजिस्टिक म्हणजे महाराष्ट्राला पुढे नेतोय विज्ञानामध्ये नेतोय सगळ्या तंत्रज्ञानाने नेतोय आणि तुम्ही परत त्याची लिंबाच्या लागवडीवरती आलात. आता लिंबाची लागवड किंवा लिंबाचा रस इथून तिथे कसं न्यायचं ते लॉजिस्टिकमध्ये येईल पण त्याला टाचण्या मारणं हे काय आमचं काम नाही. पण उद्धवजी यामध्ये अनेक मोठे राजकीय चेहरे आहेत. मंत्रिमंडळातली दुर्दैवाने काय माहितीये ना अनेक क्लिप्स ज्या एप्स्टीन फाईल्स सध्या चर्चेत आहेत महाराष्ट्रात हे एप्स्टीन फाईल्स सारखंही प्रकरण उघडकीस आलेलं आहे. आता या एप्स्टीन फाईल्सवरनं कोणाचं लक्ष उडू नये किंवा उडावं म्हणून आणखीन काहीतरी या महाराष्ट्रात नवीन विषय सुरू होता कामा नये. आता मला असं वाटतं की
जो महाराष्ट्र आपण पुढे नेऊ इच्छितो आहे त्याच्यामध्ये मी वारंवार उल्लेख करेन की जादूटोणा विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्याचं पालन हे अत्यंत कठोरतेने जर का झालं. आणि महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही उल्लेख केला की अनेक राजकीय नेत्यांची नावं येत आहेत, फोटो येत आहेत, हा फोटो आणि नावच येत आहेत. राज्यातले नेते आहेत, केंद्रातले नेते आहेत. याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना की ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत, त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत. हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो. आणि मला असं वाटतं ते जर का वेळेमध्ये या कोर्सला आले तर त्यांचं सुद्धा आयुष्याचं भलं आम्ही करू शकतो. सर, अशी देखील माहिती मिळते की ज्या वेळेला तुमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं तेव्हा दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आलं होतं. त्या संस्थेसाठी जयंत पाटील यांचं देखील नाव आहे. तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये. कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या. मराठवाड्याचं पाणी नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. पण उद्धवजी, आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना तुम्ही काही सांगणार असल्या कारण एकूण जर गेल्या 3 आठवड्यातला कारभार बघितला, जे काही कामकाज बघितलं, विरोधी पक्ष कारण आता विरोधी पक्षाच्या हातात मोठा मुद्दा सापडेल. मुद्दा मोठा आहेच, पण तो मुद्दा सत्ताधारी आमदारांच्या बरोबर संबंधित आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी जसं आता आमचे अनिल परब आहेत, आणखीन अंबादास दानवे बसलेले आहेत, आणखीन सगळे आमदार आहेत, सुनील आहेत, विलास पोतनीस होते, या सर्वांनी वेळोवेळी अगदी पुराणीशी काही प्रकरणं बाहेर काढलीच ना, भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, अगदी सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या. तरी देखील त्याच्यावरती म्हणून मी तुमच्या लक्षात असेल की गेल्या अधिवेशनात प्रेसशी बोलताना बोललो होतो की एक पांघरुण मंत्रालय आता मुख्यमंत्र्यांनी काढलं पाहिजे की सगळ्यांच्या पापांवरती पांघरुण घालणं आणि ते खातं त्यांनी स्वतःकडे ठेवावं. सर, महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ठीक आहे, मला असं वाटतं याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रात घडत आहे. नाही, असे या निमित्ताने गावोगावी असे भोंदू बाबा जर कोणी असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अगदी ओम फट स्वाहापासून सगळ्यांवर. सर, महिला ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्र्यांमध्ये सत्ताधारी मंत्र्यांमध्ये मारामारी झाली. कशा प्रकारे शंभूराज देसाईंनी असा पण आरोप लावलाय की पोलिसांनी शंभूराज देसाईंना कॅबिनेट मंत्री असून सुद्धा शंभूराज देसाईंना पोलिसांनी जे आहे त्यांना खेचून बाहेर काढलं. आता त्यांच्या लक्षात येईल की रेड्याप्रमाणे लोकशाही सुद्धा कापली जाते. सगळ्यांना धन्यवाद देतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे अत्यंत टेक्निकल, अत्यंत लिगल, अत्यंत कस्टमर रिलेशनशिप म्हणजे मार्केटिंग किंवा कस्टमर इंटरफेस असं सॉफ्ट स्किल असे अनेक कौशल्य लागणारं क्षेत्र आहे. त्यामुळे जॉब तर आम्ही प्रत्येकाला देतोय कारण आमची बेंच स्ट्रेंथ मोठी आहे ज्यांना घेऊ शकू. पण त्यानंतर ग्रो होण्याकरता तुम्हाला हे सगळं त्या लेवलनी शिकायला पाहिजे. म्हणजे फक्त तोंड ओळख नाही. आमच्यापैकी बसलेला प्रत्येक माणूस सांगेल की 1 वर्ष आम्ही अंधारात चाचपडत होतो. तर हा प्रोग्राम काय देईल आपल्याला, तर हे 1 वर्षभर अंधारात जे आम्ही चाचपडत होतो, आम्ही ज्या वेळेला कामाला सुरुवात केली ते आम्ही 2-3 महिने किंवा कदाचित 6 महिन्यावर आणू. हे अनुभवाने कळेल की हे आपण कमी कसं करता येईल. त्यामुळे त्या माणसाला आपण सुदृढ आणि सशक्त नॉर्मल कोर्समध्ये ऑन जॉब लर्निंग पेक्षा होईल त्याच्यापेक्षा इथे वृद्धिंगत होईल ते आणि जास्त वरच्या स्तराचं येईल कारण डायव्हर्सिटी ऑफ ट्रेनर्स मिळेल त्या. साहेब, माझा प्रश्न तुम्हाला आहे की या कोर्ससाठी भूमिपुत्रांनाच प्रायोरिटी किंवा प्राधान्य द्यायचं असं काही तुमच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली आहे? नक्कीच ना. मुख्यतः इथे भूमिपुत्रांना प्राधान्य हे राहणारच. आणि जसं ह्याचं क्षितिज आहे ते केवळ मुंबई महाराष्ट्र नाही तर देश आणि विदेशात सुद्धा आहे. त्याच्यामुळे प्राधान्य हा शब्द महत्वाचा आहे. प्राधान्य हे भूमिपुत्रांना नाही.
तर हा जो कोर्स होणार आहे या कोर्सचे जे सर्टिफिकेट मिळणार आहे त्याला म्हणजे गव्हर्नमेंटची मान्यता वगैरे काय असणार आहे म्हणजे त्या अनुषंगाने तो त्या कोर्सच्या अनुषंगाने भविष्यातील हा कोर्स बरोबर आहे, त्याची खातरजमा करून घ्या. तुमचा प्रश्न आहे की दिली काय पत्रकार म्हणून? नाही ठीक आहे, राहू दे. हा am I understanding his question is on certification? Yes. ओके, त्याच्यामध्ये असं आहे की देर इज समथिंग कॉल्ड मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस, त्याचं खालती NSDC, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक सेक्टर स्किल काउन्सिल आहे. सेक्टर स्किल काउन्सिल आपल्याला रेकग्नेशन मिळायच्यासाठी वी हॅव टू डू सर्टन वर्क. आपण थोडं काम केलं, आपण आपल्या कोर्सेस त्यांना सबमिट केले, नंतर लॉजिस्टिक सेक्टर स्किल काउन्सिल त्याला आपल्याला रेकग्नाईज करणार लॉजिस्टिक प्रोग्रामसाठी. तो रेकग्निशन मिळायला कमीत कमी 6-8 महिने तरी निघून जाणार. ते एकदा रेकग्निशन मिळालं, आधी आम्ही सर्टिफिकेट देऊ. आमचं पण इन्स्टिट्यूट आहे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्सचं आहे, वे वी आर टीचिंग कस्टम क्लिअरिंग आणि फ्रेट फॉरवर्डिंग, आणि आमचं LSC बरोबर टायअप आहेच. पण आमची कोशिश ही राहणार आहे की या तुमच्या इन्स्टिट्यूटची पण रेकग्निशन LSC कडून घ्यावी. सो इनिशियली तुमचं आणि आमचं जॉईंट सर्टिफिकेशन होणार आणि नंतर LSC ॲड होणार. आणि फियाटा सांग. हां, फियाटा पण आहे. फियाटा इज बट वी हॅव टू गेट अ कोर्स अप्रूव्ड बाय फियाटा. Yes, but we'll do that. हा, विल डू दॅट. म्हणजे फियाटा इज जसं इंडियामध्ये आमचं नाव काय, आमचं नाव आहे फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया. सो वी आर अन असोसिएशन ऑफ असोसिएशन्स. आमचे कधी 34 मेंबर्स आहेत. 31 सिटीजमध्ये आमच्यासारखे असोसिएशन्स आहे आणि त्यांचं पेरेंट बॉडी FFA आहे. तसं ऑल ओव्हर द वर्ल्ड ची पण एक बॉडी आहे फियाटा म्हणून, आणि तिथे मी काम करतो, शांतनु सर काम करतात, अमित सर काम करतात. त्यांचं पण रेकग्नेशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्सकडे आहे. म्हणजे हा प्रोग्राम एकदा सुरू झाला मग आम्ही त्यांना पण हे कोर्स सबमिट करून त्यांचं पण रेकग्नेशन घेणार. फियाटा ही इंटरनॅशनल असोसिएशन आहे, जागतिक संस्था आहे, त्याची फेडरेशन ही देशाची संस्था आहे. आणि आमचे कोर्सेस जे आहेत ते आम्ही फियाटा करून अप्रूव्ह करून घेतो. जे दर 4 वर्षानंतर ते व्हॅलिडेट होतात. सो दॅट करंट जे इम्प्रूव्हमेंट्स आहेत, ज्या चेंजेस जे झाले आहेत लॉजिस्टिक्समध्ये, ते सगळे, म्हणजे असं नाही की एकच कोर्स घेऊन चालवत राहिला. त्याच्यात नेहमी आम्ही ते ट्विक करतो, आम्ही त्याच्यात बदल आणतो, नवे जे चेंजेस झाले ते त्याच्यात इन्कॉर्पोरेट करतो आणि दर 4 वर्षांनी व्हॅलिडेट करून ते कोर्सेस जे आहेत ते वेगवेगळ्या देशात करतो. म्हणजे आपल्या भारतासारखे प्रत्येक देशाची राष्ट्रीय असोसिएशन आहे जी फियाटाची मेंबर आहे. तर हा कोर्स मग जगभर ज्या बऱ्या म्हणजे मोर देन 100 देशांमध्ये हा कोर्स हे असतो. तर ते हा कोर्स पण तिकडे आम्ही व्हॅलिडेट करतो. आमचे काही प्रश्न आहेत आमच्या क्षेत्राशी संबंधित आहे. सध्या जे महाराष्ट्रात सुरू आहे आता ते पण हे कव्हर केलं का तुम्ही? थोडक्यामध्ये जे तुमचं सर्टिफिकेटचा प्रश्न होता तो तुम्हाला नीट कळला का, की आता यांची रजिस्टर्ड संस्था जी आहे त्यातनं जे सर्टिफिकेट मिळणार ते त्याला अधिकृतपणा आहेच. आपण काही अनधिकृत गोष्टी करत नाही. मी खालती पण बोललो. हो मी खाली पण सांगितलं. आणि प्रत्येकाला पॉलिटिकल प्रश्न विचारतील. ऑन जॉब ट्रेनिंग इज अ व्हेरी वंडरफुल ऑन जॉब ट्रेनिंग इज अ व्हेरी वंडरफुल concept we give for a certain period where a person acclimatizes himself with the latest changes, the basics, elementary, आणि स्टेप बाय स्टेप कसं पुढे व्हावं त्याच्या पूर्णपणे त्याला डायनॅमिक्स कळतात. आणि हे इंडस्ट्री एक अशी आहे, आम्ही सर्व इथे आहे, ठराविक तरी 50 ते 55% आमचे जे मेंबर्स आहेत ते फर्स्ट टाइम एंटरप्रेनर आहे. म्हणजे पुढे माणसाला जे पहिला एम्प्लॉई होते नंतर स्वतः एक व्यापारी आहे आणि त्यांना लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये नेबरिंग कंट्रीज, इंटरनॅशनल पोर्ट्सवरती टायअप्स करून ग्लोबल स्केलला बिझनेस करायची जे तक इथे भेटते ते इट्स अ रिमार्केबल स्कोप. So basically this is the course
by the industry for the industry, and it is well appreciated and recognized in today. The importance of this course has been recognized by various educational institutions, in as much as we have signed MOU, Memorandum of Understanding, with various colleges. Like in Mumbai, we have a Memorandum of Understanding with Aryabhatta College of Commerce and Economics. We have a Memorandum of Understanding with Indian Institute of Management, Mumbai. Then in Kerala, we have with Rajdhani Business School and another institution also in the state of Gujarat. So it is a well-recognized course and people do benefit from this course. It ensures employability for the youth. ठीक आहे, आता पॉलिटिकल करू सुरू. ठीक आहे, बोला. पण थोडक्यात हे करा, कारण या विषयाचं महत्त्व महाराष्ट्रासाठी खूप आहे. म्हणून कृपा करून माझी विनंती आहे की या विषयाचं महत्त्व कमी होऊ देऊ नका. उद्धवजी, सध्या महाराष्ट्रात बंधू बाबा खराबचं जे प्रकरण उघडकीस आलेलं आहे त्या बाबाला तर अटक झालेली आहे आणि रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. तुमची काय पहिली प्रतिक्रिया? हे जे सगळं घडतंय महाराष्ट्रात, आणखीन किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्र नेणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तर आपण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आधुनिक म्हणू, कारण आता तुम्ही नेमका या सगळ्या विषयाच्या विरुद्ध टोक गाठलं. आम्ही आता जो सुरू करतो विषय तो लॉजिस्टिक म्हणजे महाराष्ट्राला पुढे नेतोय, विज्ञानामध्ये नेतोय, सगळ्या तंत्रज्ञानाने नेतोय, आणि तुम्ही परत त्याची लिंबाच्या लागवडीवरती आलात. आता लिंबाची लागवड किंवा लिंबाचा रस इथून तिथे कसं न्यायचं ते लॉजिस्टिक मध्ये येईल, पण त्याला टाचण्या मारणं हे काय आमचं काम नाही. पण उद्धवजी, यामध्ये अनेक मोठे राजकीय चेहरे आहेत. मंत्रिमंडळातली दुर्दैवाने काय माहितीये ना, अनेक क्लिप्स ज्या एप्स्टीन फाईल्स सध्या चर्चेत आहेत, महाराष्ट्रात हे एप्स्टीन फाईल्स सारखंही प्रकरण उघडकीस आलेलं आहे. आता या एप्स्टीन फाईल्सवरनं कोणाचं लक्ष उडू नये किंवा उडावं म्हणून आणखीन काहीतरी या महाराष्ट्रात नवीन विषय सुरू होता कामा नये. आता मला असं वाटतं की जो महाराष्ट्र आपण पुढे नेऊ इच्छितो आहे त्याच्यामध्ये मी वारंवार उल्लेख करेन की जादूटोणा विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्याचं पालन हे अत्यंत कठोरतेने जर का झालं. आणि महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही उल्लेख केला की अनेक राजकीय नेत्यांची नावं येत आहेत, फोटो येत आहेत, हा फोटो आणि नावच येत आहे, राज्यातले नेते आहेत, केंद्रातले नेते आहेत. याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना की ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत, त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत. हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो. आणि मला असं वाटतं ते जर का वेळेमध्ये या कोर्सला आले तर त्यांचं सुद्धा आयुष्याचं भलं आम्ही करू शकतो. सर, अशी देखील माहिती मिळते की ज्या वेळेला तुमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं तेव्हा दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आलं होतं. त्या संस्थेसाठी जयंत पाटील यांचं देखील नाव तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये. कारण पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या. नाही म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. पण उद्धवजी, आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना तुम्ही काही सांगणार असल्या कारण एकूण जर गेल्या 3 आठवड्यातला कारभार बघितला, जे काही कामकाज बघितलं विरोधी पक्ष, कारण आता विरोधी पक्षाच्या हातात मोठा मुद्दा सापडेल. मुद्दा मोठा आहेच, पण तो मुद्दा सत्ताधारी आमदारांच्या बरोबर संबंधित आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी जसं आता आमचे अनिल परब आहेत, आणखीन अंबादास दानवे बसलेले आहेत, आणखीन सगळे आमदार आहेत, सुनील आहेत, विलास पोतनीस होते, या सर्वांनी वेळोवेळी अगदी पुराव्यानिशी काही प्रकरणं बाहेर काढलीच ना.
भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, अगदी सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या. तरी देखील त्याच्यावरती म्हणून मी तुमच्या लक्षात असेल की गेल्या अधिवेशनात प्रेसशी बोलताना बोललो होतो की एक पांघरुण मंत्रालय आता मुख्यमंत्र्यांनी काढायला पाहिजे की सगळ्यांच्या पापांवरती पांघरुण घालणं आणि ते खातं त्यांनी स्वतःकडे ठेवावं. सर, महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहे ठीक आहे, मला असं वाटतं याच्यावरती निवडणूक झाला आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रात घडत आहे. नाही, असे या निमित्ताने गावोगावी असे भोंदूबाबा जर कोणी असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अगदी ओम फट स्वाहापासून सगळ्यांवर. सर, महिला ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्र्यांमध्ये म्हणजे सत्ताधारी मंत्र्यांमध्ये मारामारी झाली, कशा प्रकारे शंभूराज देसाईंनी असा पण आरोप लावलाय की पोलिसांनी शंभूराज देसाईंना कॅबिनेट मंत्री असून सुद्धा शंभूराज देसाईंना पोलिसांनी जे आहे त्यांना खेचून बाहेर काढलं. आता त्यांच्या लक्षात येईल की रेड्याप्रमाणे लोकशाही सुद्धा कापली जाते. सगळ्यांना धन्यवाद देतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे अत्यंत टेक्निकल, अत्यंत लीगल, अत्यंत कस्टमर रिलेशनशिप म्हणजे मार्केटिंग किंवा कस्टमर इंटरफेस असं सॉफ्ट स्किल असे अनेक कौशल्य लागणारं क्षेत्र आहे. त्यामुळे जॉब तर आम्ही प्रत्येकाला देतोय कारण आमची बेंच स्ट्रेंथ मोठी आहे ज्यांना घेऊ शकू. पण त्यानंतर ग्रो होण्याकरता तुम्हाला हे सगळं त्या लेवलने शिकायला पाहिजे. म्हणजे फक्त तोंड ओळख नाही. आमच्यापैकी बसलेला प्रत्येक माणूस सांगेल की 1 वर्ष आम्ही अंधारात साचपडत होतो. तर हा प्रोग्राम काय देईल आपल्याला, तर हे 1 वर्षभर अंधारात जे आम्ही साचपडत होतो, आम्ही ज्या वेळेला कामाला सुरुवात केली ते आम्ही 2-3 महिने किंवा कदाचित 6 महिन्यावर आणू. हे अनुभवाने कळेल की हे आपण कमी कसं करता येईल. त्यामुळे त्या माणसाला आपण सुदृढ आणि सशक्त नॉर्मल कोर्समध्ये ऑन जॉब लर्निंग पेक्षा होईल त्याच्यापेक्षा इथे वृद्धिंगत होईल ते आणि जास्त वरच्या स्तराचं येईल कारण डायव्हर्सिटी ऑफ ट्रेनर्स मिळेल त्याला. साहेब, माझा प्रश्न तुम्हाला आहे की या कोर्ससाठी भूमिपुत्रांनाच प्रायोरिटी किंवा प्राधान्य द्यायचं असं काही तुमच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली आहे? नक्कीच ना. मुख्यतः इथे भूमिपुत्रांना प्राधान्य हे राहणारच. आणि जसं ह्याचं क्षितिज आहे ते केवळ मुंबई महाराष्ट्र नाही तर देश आणि विदेशात सुद्धा आहे. त्याच्यामुळे प्राधान्य हा शब्द महत्वाचा आहे. प्राधान्य हे भूमिपुत्रांना पाहिजे. हा जो कोर्स होणार आहे, या कोर्स जे सर्टिफिकेट मिळणार आहे त्याला म्हणजे गव्हर्नमेंटची मान्यता वगैरे त्यात असणार आहे. म्हणजे त्या अनुषंगाने तो त्या कोर्सच्या अनुषंगाने भविष्यातील बरोबर आहे, त्याची खातरजमा करून घ्या. तुमचा प्रश्न आहे की पत्रकार म्हणून नाही ठीक आहे, राहू दे. am I understanding his question is on certification? Yes. ओके, त्याच्यामध्ये असं आहे की देर इज समथिंग कॉल्ड मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस, त्याचं खालती NSDC, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक सेक्टर स्किल काउन्सिल आहे. सेक्टर स्किल काउन्सिल आपल्याला रेकग्नेशन मिळण्यासाठी वी हॅव टू डू सर्टन वर्क. आपण थोडं काम केलं, आपण आपल्या कोर्सेस त्यांना सबमिट केले, नंतर लॉजिस्टिक सेक्टर स्किल काउन्सिल त्याला आपल्याला रेकग्नाइज करणार लॉजिस्टिक प्रोग्रामसाठी. तो रेकग्निशन मिळायला कमीत कमी 6-8 महिने तरी निघून जाणार. ते एकदा रेकग्निशन मिळाला, आधी आम्ही सर्टिफिकेट देऊ. आमचं पण इन्स्टिट्यूट आहे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्सचं आहे, वे वी आर टीचिंग कस्टम क्लिअरिंग आणि फ्रेट फॉरवर्डिंग, आणि आमचं LSC बरोबर टायअप आहेच. पण आमची कोशिश ही राहणार आहे की या तुमच्या इन्स्टिट्यूटची पण रेकग्निशन LSC कडून घ्यावी. सो इनिशियली तुमचं आणि आमचं जॉईंट सर्टिफिकेशन होणार आणि नंतर LSC ॲड होणार. आणि फियाटा सांग. हाँ, फियाटा पण आहे. फियाटा इज बट वी हॅव टू गेट अ कोर्स अप्रूव्ड बाय फियाटा. विल डू दॅट. म्हणजे फियाटा इज जसं इंडियामध्ये आमचं नाव काय, आमचं नाव आहे फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया. सो वी आर अन असोसिएशन ऑफ असोसिएशन्स. आमचे कधी 34 मेंबर्स आहेत. 31 सिटीजमध्ये आमच्यासारखे